नमस्कार बंधू भगिनींनो, मी कोच प्रभाकर कासा आपल्याला व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे अनेक सण उत्सव साजरा करत असतो। त्यापैकी दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे। दिवाळीचा आज आपण दुसरा दिवस साजरा करीत आहोत। त्या दुसऱ्या दिवसाचं नाव आहे धनत्रयोदशी। या दिवाळीनिमित्त आपणास विविध माध्यमातून शुभेच्छा आणि सदिच्छांचा वर्षाव होत आहे। त्याच पद्धतीने मी सुद्धा आपणास माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या व्हिडिओ रूपी शुभेच्छा सदिच्छा आपल्याला आवडतील अशी मी अपेक्षा करतो। दिवाळी या सणाची सुरुवात अश्विन कृष्ण द्वादशी पासून होते आणि हा दिवस म्हणजे पहिला दिवस असतो। त्याला आपण वसुबारस असे म्हणत असतो। हा दिवाळी सण 6 दिवसासाठी साजरा केला जातो। या सणाला दीपावली असेही म्हणतात। दीपावली याचा अर्थ दिव्याची रांग असा होतो। हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर सत्याचा विजयाचे प्रतीक मानला जातो। दिवाळीची सुरुवात घरांची स्वच्छता करून दारापुढे विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून विविध प्रकारचे आकाशकंदील लावून केली जाते। घरोघरी दारापुढे विविध प्रकारच्या पणत्यांची रोषणाई या निमित्ताने केली जाते आणि आपल्या घरांवर विविध प्रकारचे आकर्षक माळांच्या लाईटिंगचे डिझाईन तयार केले जाते आणि ते या दिवाळीचे मुख्य आकर्षण असते। या दिवाळी निमित्तानं आपण नवीन कपडे खरेदी करत असतो आणि ते विविध दिवशी विविध प्रकारचे कपडे आपण परिधान करत असतो। या दिवाळी निमित्तानं आपण अनेक पदार्थ बनवत असतो। त्यामध्ये गोड पदार्थ असतात, चकली असतो, लाडू असतो, चिवडा असतात आणि आपण हे पदार्थांचा मनमुरादपणे या दिवसामध्ये आस्वाद घेत असतो आणि हे पदार्थ आपण एकमेकांना सुद्धा वाटत असतो आणि याच दिवसामध्ये आपण सर्वात महत्त्वाचा सण महालक्ष्मी पूजन सुद्धा करत असतो आणि या दिवाळी सणानिमित्तानं आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करत असतो। त्या निमित्तानं आपण मोठमोठे फटाके उडवत असतो आणि त्याचा आनंद घेत असतो। विविध प्रकारचे फटाके उडवल्यामुळे विविध आवाज तयार होतात, ते खूप आकर्षक वाटतात। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस होय। या दिवशी गायीची आणि वासरांची पूजा केली जाते, म्हणजे गोधनाची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते असा विश्वास या मागे आहे। दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस होय। या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मी यांच्या पूजेसाठी हा दिवस प्रसिद्ध आहे। या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते। नरक चतुर्दशी हा दिवाळीचा तिसरा दिवस होय। या दिवशी
भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या दुष्ट राक्षसांचा नाश केला. म्हणून हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो. आणि या सणाचा लक्ष्मीपूजन हा चौथा दिवस आणि मुख्य दिवस असतो. या दिवाळीच्या मुख्य दिवशी महालक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी घरांची स्वच्छता करून रांगोळ्या आणि दीप प्रज्वलन केले जाते. या दिवशी आपले व्यापारी बंधू त्यांच्या व्यापाराची नोंद असलेल्या विविध प्रकारच्या वह्यांचे पूजन सुद्धा आनंदात आणि उत्साहात करीत असतात. या दिवाळीचा पाडवा हा 5वा दिवस होय. या दिवशी राजा बळीचे पूजन केले जाते आणि या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते. हा दिवस नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो. तसे भाऊबीज हा दिवाळीचा 6वा दिवस होय. हा भाऊ बहिणींचा प्रेमाचा दिवस असतो आणि या प्रेमाच्या दिवसानिमित्ताने बहीण आपल्या भावाला ओवाळत असते. हा दिवस म्हणजे भावासाठी आरती करून त्याचं दीर्घायुष्य सुखासाठी प्रार्थना करणे हे होय. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि अपार आनंद घेऊन येवो ही सदिच्छा मी आपणास देतो. माझे सोशल मीडिया फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब या प्लॅटफॉर्मवरती कोच प्रभाकर कासार आणि कादंबरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नावाचे चॅनल्स असून या चॅनल माध्यमातून मी आपल्यापर्यंत विविध प्रकारची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही माहिती आपण हे माझे चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यावी. तसेच या निमित्ताने मी माझी एक व्हिडिओ मालिका या चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करीत असून त्या व्हिडिओ मालिकेचं नाव आहे दैनंदिन तंत्रज्ञान. त्या व्हिडिओ मालिका मध्ये मी विविध प्रकारचे रोजचे वापरण्यात असलेले तंत्रज्ञान, त्याची माहिती, सर्व फायदे तोटे आणि इतर काही संबंधित माहिती मी प्रसारित करीत आहे. ते व्हिडिओ आपण पाहावे आणि आपण आपले दैनंदिन जीवन सुरक्षित करावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेले तंत्रज्ञान आपण सुकर आणि चांगले कसे वापरावे याची माहिती घ्यावी आणि ते चॅनेल सबस्क्राईब करावे ही मी आपणास नम्र विनंती करतो. धन्यवाद.